नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहास पाठ पहिला, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया या पाठाचा स्वाध्याय. यामध्ये आहे प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. याचं उत्तर आहे पर्याय अ, व्हॉल्टेअर. आता त्यानंतर आहे दुसरं विधान, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. याचं उत्तर आहे पर्याय ब, मायकेल फुको. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर आता या ठिकाणी आपण चुकीची जोडी कोणती आहे त्याआधी पाहूया. तर पहिला आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री. दुसरा आहे लिओपोल्ड व्हॉन रांके, ग्रंथ आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तिसरा आहे हेरोडोट्स, ग्रंथ आहे द हिस्ट्रीज. चौथा आहे कार्ल मार्क्स, ग्रंथ डिस्कोर्स ऑफ द मेथड. तर या ठिकाणी जो पर्याय चौथा आहे तो चुकीचा आहे. तर ही जोडी चुकीची आहे, तुम्ही खाली लिहू शकता. चुकीची जोडी बरोबर कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. आता आपण दुरुस्त केलेली जोडी पाहूया. तर या ठिकाणी आहे दुरुस्त केलेली जोडी कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. ओके, कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ दास कॅपिटल. सो दुरुस्त केलेली जोडी कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. आता आपण पाहूया प्रश्न दुसरा. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे द्वंद्ववाद. उत्तर पाहूया आता आपण. उत्तरामधला पहिला पॉईंट, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. त्यातील दुसरा पॉईंट आहे, दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून ती समन्वयात्मक मांडणी होते. त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे उत्तर आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून घेऊ शकता. ओके, आता आपण पाहूया यानंतरचा प्रश्न. यानंतर दुसरा आहे ॲनल्स प्रणाली. उत्तर आहे त्यातील पहिला पॉईंट, राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. दुसरा पॉईंट, ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. आता यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर पहिला पॉईंट, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमोन द बोव्हार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. दुसरा पॉईंट, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर आहे चौथा पॉईंट, सिमोन द बोव्हार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांची संबंधित नोकरी, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर आहे दुसरं, मायकेल फुको
यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते? उत्तर, त्यातील पहिलं. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. त्यानंतर आहे तिसरं. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. आता त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो. त्यातील पहिला आहे, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. दुसरं, त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे. तिसरं, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. आणि चौथं, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न चौथा, त्यातील दुसरा आता आपण पाहूया. रेने देकार्द यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर, फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्द यांनी इतिहास लेखनात पुढील मताचा आग्रह धरला. त्यातील पहिलं, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. दुसरं, एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. तिसरं, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. त्यानंतर आहे तिसरं, व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर, व्होल्टेअरच्या मते इतिहास लेखनासाठी पहिला पॉईंट, वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. दुसरं, तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक. तिसरं, या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्होल्टेअर याला आधुनिक इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न 5वा. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. तर यामध्ये आपल्याला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत लिहायचे आहेत. कोणतेही 4 आपल्याला लिहायचे आहेत. तर या ठिकाणी पहिला आहे व्होल्टेअर, दुसरा आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, तिसरा आहे कार्ल मार्क्स आणि चौथं रेने देकार्द. आता यानंतर आपण पाहूया प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते पहिलं, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. दुसरं, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. तिसरं, समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. चौथं, उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. पाचवं, उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास
हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. दुसरं, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. पहिलं, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने म्हणजेच शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. दुसरं, हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. तिसरं, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. चौथं, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. आता आपण पाहूया यानंतर तिसरा प्रश्न. तिसरा आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, त्यातील पहिला पॉइंट, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरं, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोव्हार हिने मांडली. तिसरं, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. चौथं, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. पाचवं, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. आता आपण पाहूया या धड्यातील सगळ्यात शेवटचा प्रश्न. प्रश्न 6व्यातील चौथा, लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर, लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते, पहिलं, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. दुसरं, इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. तिसरं, या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. चौथं, इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. आणि त्यानंतर आहे पाचवं, जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. या ठिकाणी 5 आकडा आहे, चुकून इंग्रजीमधला 4 आकडा पडलेला आहे, तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सगळी प्रश्नांची उत्तरं होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.